नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टॉपर जीके आपल्या मराठी सामान्य ज्ञान यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी रोजचे नवनवीन प्रश्न उत्तरे मराठी जनरल नॉलेज विषय घेऊन येत असतो। तर आज आहे 31 मार्च 2024। आजच्या दिवशीचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही वही पेन घेऊन बसा व जेही तुम्हाला प्रश्न महत्त्वाचे वाटतील व जे टॉपिक्स महत्त्वाचे वाटतील ते लगेचच लिहून घेत चला। ओके, तर आजचा पहिला प्रश्न आहे, जुन्नर वन विभागाने कोणत्या किल्ल्यावर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सिंहगड किल्ला। सिंहगड किल्ल्यावर जुन्नर वन विभागाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे। ओके, शिवनेरी किल्ल्यावर यशस्वी अंमलबजावणीनंतर आता सिंहगड किल्ल्यावर हा उपक्रम जुन्नर वन विभाग राबवणार आहे मित्रांनो। आणि 5 जून पासून हा निर्णय सिंहगड किल्ल्यावर लागू होणार आहे। ओके, किल्ल्याचे पावित्र्य राखण्याच्या आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या या मागचा उद्देश आहे। आणि सिंहगडाचे पूर्वीचे नाव कोंडाणा हे होते। परीक्षेत भरपूर वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, हा पॉइंट तुम्ही नक्की लिहून घ्या। ओके, आणि सिंहगड किल्ल्याची उंची आहे 4400 फूट। ठीक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कोणत्या 2 संशोधकांना पेटंट मिळाले आहे? मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक ऐका। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कोणत्या 2 संशोधकांना पेटंट मिळाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर सागर डेलेकर आणि स्वप्नजित मुळीक या 2 संशोधकांना पेटेंट मिळाले आहे। ओके, त्यांना पेटेंट कशामुळे मिळालेले आहे मित्रांनो, हा पॉइंट लगेचच लिहून घ्या। तर नॅनो कंपोजिटचा वापर करून ऊर्जा साठवण यंत्रासाठी त्यांना पेटेंट मिळालेले आहे। आणि परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न असा विचारला मित्रांनो की शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना कधी झालेली आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाची स्थापना 1962 साली झालेली आहे। ओके, प्रश्न क्रमांक तिसरा, कोरोना व्हायरससाठी जागतिक नेटवर्क म्हणजेच कोव्हिनेट कोणी सुरू केले आहे? प्रश्न क्रमांक तिसरा आहे, कोरोना व्हायरससाठी जागतिक नेटवर्क म्हणजेच कोव्हिनेट कोणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, WHO या संघटनेने कोव्हिनेट सुरू केलेले आहे। WHO बद्दल अधिक माहिती मित्रांनो लिहून घ्या। WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, याला आपण मराठीत जागतिक स्वास्थ्य संघटना असे म्हणू शकतो मित्रांनो। याची स्थापना आहे 7 एप्रिल 1948 ला आणि मुख्यालय आहे जिनेवा, स्वित्झर्लंडला। ओके, प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, मादाम तुसाद दुबई येथे नुकताच कोणत्या अभिनेत्याचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला आहे? मित्रांनो, प्रश्न नीट ऐका। मादाम तुसाद दुबई येथे नुकताच कोणत्या अभिनेत्याचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, अल्लू अर्जुन, जे की साऊथ इंडस्ट्रीजचे एक ॲक्टर आहेत, त्यांचा पुतळा तिथे बनवण्यात आला आहे। मित्रांनो, अल्लू अर्जुन यांचा जन्मदिनांक आहे 8 एप्रिल 1982। त्यांचे जन्मस्थळ आहे चेन्नई आणि त्यांचा आगामी चित्रपट आहे पुष्पा 2 द रूल, हा त्यांचा आगामी चित्रपट आहे। ओके, प्रश्न क्रमांक 5वा, आयकर विभागाने बँक ऑफ इंडियावर किती कोटी दंड आकारला आहे? ओके मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 564.44 कोटी रुपये इतका दंड आयकर विभागाने बँक ऑफ इंडियावर आकारला आहे। प्रश्न क्रमांक 6वा, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? ओके, प्रश्न काळजीपूर्वक ऐका। जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, न्यायमूर्ती मोहम्मद युसुफ वाणी यांनी शपथ घेतली आहे। ओके, प्रश्न क्रमांक 7वा आहे, लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? प्रश्न आहे, लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मुंबई येथे। ओके, प्रश्न क्रमांक 8वा, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या लॉजिक्स इंडिया 2024 परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे रमेश बैस। रमेश बैस यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। ओके, तर मित्रांनो, रमेश बैस हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत। ओके, आणि यांचा जन्मदिनांक आहे 2 ऑगस्ट 1947 व जन्मस्थळ आहे रायपूर, छत्तीसगड येथे।
हे महत्त्वपूर्ण पॉईंट तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. 56व्या पुरुष महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आले आहेत? मित्रांनो प्रश्न परत एकदा ऐका. 56व्या पुरुष महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. पुणे येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10. अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून जारी करण्यात आला आहे? मित्रांनो प्रश्न आहे अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून जारी करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो UNEP. UNEP या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 जारी करण्यात आलेला आहे. मित्रांनो UNEP बद्दल अधिक माहिती लिहून घ्या. UNEP म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, ज्याला आपण मराठीत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम असेही म्हणू शकतो मित्रांनो. त्याची स्थापना 5 जून 1972 साली झालेली आहे आणि याचे मुख्यालय आहे नैरोबी आणि केनिया येथे. ओके. प्रश्न क्रमांक 11. यावर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणता खेळाडू भारताचा ध्वजवाहक असणार आहे? मित्रांनो प्रश्न आहे यावर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणता खेळाडू भारताचा ध्वजवाहक असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शरथ कमल. ओके. प्रश्न क्रमांक 12 आहे शरथ कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो प्रश्न क्रमांक 12 आहे शरथ कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे टेबल टेनिस. टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत शरथ कमल. ओके. आणि प्रश्न क्रमांक 13 आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 13 आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मेरी कॉम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणजेच भारतरत्न नुकताच कोणत्या भाजप वरिष्ठ नेत्याला प्रदान करण्यात आला आहे? ओके मित्रांनो प्रश्न परत एकदा ऐका. देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न नुकताच कोणत्या भाजप वरिष्ठ नेत्याला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लालकृष्ण अडवाणी. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारी रोजी भारतरत्न पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे आणि त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपचे संस्थापक सदस्य नानाजी देशमुख यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे लालकृष्ण अडवाणी हे भाजप आणि RSSशी संबंधित तिसरे नेते आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.